मोहफुलेसाठी आग लावणे पडले महागात. सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल. सावली वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र व्याहाड नियतक्षेत्र सिरसी मधील कक्ष क्रमांक 1534 संरक्षित वनमध्ये मोहफुले वेचण्याच्या निमित्ताने आग लावणाऱ्या मौजा लोंढली येथील सौ वनमाला मोरेश्वर घोंगडे वय वर्ष 39, उमेश नरेंद्र घोंगडे वय वर्ष 25, भूपेंद्र निलखंड खोबे वय वर्ष 25 या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वने ही राष्ट्रीय संपत्ती असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. वने आहे तर जीवन आहे. वने संपुष्टात आले तर पृथ्वीवरील संपूर्ण अन्न साखळी बिघडेल व पर्यावरणाचा समतोल ढासळेल आणि पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल. पर्यायाने नामशेष होईल. ऑक्सिजन, पाणी, अन्न व वस्त्र ह्या मानवाच्या मूलभूत गरजा मिळणे अशक्य होईल. वनाचे इतके सारे महत्त्व असतानाही शासन स्तरावर विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असतानाही कृत्रिम वनवाल लावणे नित्याचीच बाब झाली आहे. दिनांक 28/3/2026 रोजी वनरक्षक शिरसी हे आपल्या PRT समूह जंगलगस्त करीत असताना वरील तीनही आरोपी जंगलात आग लावून पळून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. कार्यवाहीशिवाय या अमानुष प्रवृत्तीला आळा बसणे शक्य नाही, म्हणून वरील तीनही आरोपींविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33D नुसार 2 वर्षांपर्यंत कैद व आगीत सजीव सृष्टीची फार मोठी हानी झाल्यामुळे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9 व 39 अन्वये 3 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सदर प्रकरणी राजन तलमले, विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, विकास तरसे, सहाय्यक वन संरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात मारुती पुल्लेवाड, क्षेत्र सहाय्यक व्याहाड पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणाच्या चौकशी दरम्यान महादेव मुंडे, वनरक्षक सिरसी, एकनाथ खुडे, वनरक्षक गायडोंगरी, श्री डांगे, वनरक्षक उपरी, सुषमा मेश्राम, वनरक्षक नवेगाव तसेच PRT चमू व बीट मदतनीस शिरसी यांनी मोलाचे सहकार्य केले. आग लावणाऱ्याचे नाव सांगितल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना रोख 10,000 नगदी स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. वनाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतावरील पाळे धुरे जाळताना, मोहाच्या झाडाखाली जाळताना जंगलाला आग लागणार नाही याची दक्षता घेऊन नागरिकांनी पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले.